देखील सुंदर अशा आयोजनासाठी लाजरी क्रिकेट ग्रुपला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात। ते देखील या सामन्याचा लाईव्ह स्वरूपामध्ये आनंद घेत आहेत, त्यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा कळवल्यात लाजरी ग्रुप कडून, त्यांचे देखील मनापासून धन्यवाद। जाऊयात आमच्या कॉम्बॉक्स मध्ये ओव्हर टू बादल चौधरी सर। व्यासपीठावर उपस्थित आहेत युवा नेतृत्व चेतनजी पडते। मी विनंती करतो पप्पू पाटणकर आपण आपला शुभ हस्ते युवा नेतृत्व चेतन पडते यांचं स्वागत करावं। युवा नेतृत्व चेतन पडते यांचं स्वागत होत आहे पप्पू पाटणकर यांच्या शुभ हस्ते। त्याचप्रमाणे उत्कृष्ट स्कोरर गुणलेखक सुंदर हस्ताक्षराचा स्वरूप सावंत सारखाच एक राजा म्हणजे सचिन कांबळी यांचंही स्वागत होत आहे आणि हे स्वागत दोन सुंदर हस्ताक्षरांच्या राजांचं होईल। स्वरूप सावंत आणि सचिन कांबळी दोघेही उत्कृष्ट कॅरमपटू आहेत, क्रिकेटपटू आहेत आणि दोघांचंही हस्ताक्षर एवढं सुंदर आहे की ते बघत राहावं वाचत राहावं। स्वरूप आपल्या शुभ हस्ते सचिनचं स्वागत। धन्यवाद अमोल। देव बारा करो गावाल्यानो। मालवणी आकाशवाणीवर सगळ्यांचा स्वागत असा। सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट .in या यूट्यूब चॅनलवरसून कुडाळ केंद्रावर तुमचा सगळ्यांचा हात जोडून स्वागत। आजच्या दिवसातलो ह्यो 5वो सामनो काय होताला या सामन्यात आजच्या दिवसातलो खयचो संघ सेमीफायनल साठी पात्र ठरतलो, कारण 6 सामन्यापैकी जो संघ 3 पैकी 3 सामने जिंकतलो तो थेट क्वालिफाय होतलो सेमीसाठी आणि ही संधी असलेली या दोनही संघांकडे। या स्पर्धेचा सगळ्यात मातब्बर संघ म्हणून ज्या संघाकडे बघितला जातो तो फ्रेंडशिप चेनवण आणि त्या संघासमोर डार्क हॉर्स ग्लॅडिएटर फायटर मोरगाव। आजच्या पहिल्या सामन्यात निरवडे 11 सावंतवाडी संघाकडे एक सुवर्ण संधी होती एक धक्को देण्याची फ्रेंडशिप चेनवण संघाकडे, पण त्यावेळी विजय आणि पराभव यामध्ये उभं राहिलो गोपाळ बटा। गोपाळ बटाचो लाजवाब षटकार निरवडे 11 सावंतवाडी संघाचा पराभव करणारो आणि तो षटकार पुढच्या अनेक वर्षांपर्यंत निरवडे 11 सावंतवाडी संघाक नक्की आठवतलो, पण मैदानावर एक नवीन इतिहास लिहिण्याच्या इराद्यान ग्लॅडिएटर फायटर मोरगाव आणि समोर फ्रेंडशिप चेनवण। टॉस जिंकलो फ्रेंडशिप चेनवण संघान फिल्डिंगचो इरादो आणि बॉलिंग मार्कवर कोल्हापुरी लय भारी विकी पुजारा कसबा बावडा कोल्हापूरचो ह्यो गुणवान खेळाडू आपल्या चतुरस्र गोलंदाजीवर अनेक स्पर्धाजनी आपल्या संघाच्या बाजून झुकवले तो विकी आणि ओव्हर असतली ती लाजरी ओव्हर। 11च्या 11 खेळाडू सर्कल मध्ये पहिल्या आखांड्यावर गोलंदाजी सुरुवात सामन्याची सुरुवात पॅव्हलिन एंड कडसून विकी पुजारा आणि स्ट्रायकर एंडवर दत्तप्रसाद। पहिलो चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतो संघाचो विकेट कीपर म्हणून आज ग्लॅडिएटर फायटर मोरगाव संघाच्या वतीने दत्तप्रसादची दर्जेदार कामगिरी। सलामीसाठी प्रमोट केलो कॅप्टनने दत्तप्रसादला प्रवीण दळवी सोबत। या जोडीवर बराच काय अवलंबन उजव्या डाव्या हाताची ही जोडी। लाजरी ओव्हर 11च्या 11 खेळाडू सर्कल मध्ये उरले 5 बॉल, या 5 बॉलचो कसो फायदो उठवता मोरगाव संघ त्यावर सामन्याची गणित अवलंबून। विकी परत एकदा पॅव्हलिन एंड कडसून पहिल्या ओव्हरीतलो दुसरो चेंडू पहिल्यांदाच टाकतलो प्रवीण दळवीसाठी। गती परिवर्तन लॉंग ऑनच्या दिशेन पंचांचो इशारो लाजरी चौकार। प्रवीण बघा रिप्ले मध्ये विकीचो थोडसो फ्लाइटेड चेंडू होतो, उंची दिली होती, कदाचित लेग स्पिनची अपेक्षा होती विकीची, पण पिक खूपच सुंदर प्रवीण कडसून आडवी बॅट मिड ऑन क्लिअर करून लॉंग ऑन सर्कल मध्ये सगळे खेळाडू लाजरी ओव्हर आणि त्यामध्ये ह्यो पहिलो लाजरी चौकार ग्लॅडिएटर फायटर मोरगाव संघासाठी। खूपच खराब चेंडू होतो विकी कडसून, या चेंडूची कदापि अपेक्षा नव्हती। जी गाडी गगन बावडा घाटातून घालूची होती ती गाडी जर फोंडा घाटात गेली तर कसा वाटताला, अगदी तसोच ह्यो चेंडू बघून वाटला प्रेक्षकांका। धाव संख्या अर्धा डझनार 6 रन्सावर। पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची उत्सुकता आणि उत्कंठता या स्पर्धेत। परत एकदा आडवी बॅट, यावेळी आपल्या चतुरस्र गोलंदाजीवर जास्त भर देताना विकी एक वेगवान चेंडू टप्प पडल्यानंतर बॅटर पासून थोडंसं लांब जाणारो कट केलो चेंडू विकीन, ज्या कटर चेंडूसाठी विकी ओळखलो जाता प्रसिद्ध असा। 3 चेंडूंची सांगता, धाव संख्या अर्ध्या डझनार 6 रन्सावर, 1 चौकार आतापर्यंत प्रवीण दळवीचो।
सबमरीन डिलिव्हरी टप्पो पडल्यानंतर थोडंसं खाली रवलेलो प्रवीणचो अंदाज अगदी योग्य होतो, पण ज्या उंचीवर विकेटचो यापूर्वीचं चेंडू उसळलो त्या तुलनेत यावेळेचो चेंडू थोडंसं खाली रवलेलो. धावसंख्या 7, एक्स्ट्राच्या रूपात 1 रन. लाजरी ओव्हर एक आगळं वेगळं प्रयोग या स्पर्धेच्या निमित्तान. 11च्या 11 खेळाडू पहिल्या अनिवार्य पॉवर प्ले मध्ये सर्कलच्या आत, जी ओव्हर ओळखली जाता लाजरी ओव्हर या नावान. 4 चेंडूंचा खेळ समाप्त 7 रनचावर. 5वो चेंडू बॅटची कड, विकेट किपर चेंडूच्या खाली आणि वळ्यात येऊन पडलेलो चेंडू. पहिल्या विकेटचा पतन दत्तप्रसाद तंबूच्या दिशेन. रिप्ले मध्ये या चेंडूवर काय झाला बघा. हे थोडंसं कमी गतीचा चेंडू होतो. मागचे 2 चेंडू ज्या वेगान विकेट टाकले त्यापेक्षा थोडंसं कमी गतीचा चेंडू. बॅटची कड घेऊन विकेट किपर गोपाळ भटाच्या हातात. गोपाळ भटा कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग ज्याका म्हटलं जातं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक व्यावसायिक संघांचं नेतृत्व करताना सिंधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जाऊन सुद्धा अनेक स्पर्धा ज्यांनी आपल्या संघाक जिंकून दिलो. तो फ्रेंडशिप चेनवण संघाचो चतुरस्त्र कॅप्टन गोपाळ भटा विकेट किपरच्या भूमिकेत. उद्याच्या दिवसातले 4 नामवंत संघ आणि त्या 4 नामवंत संघातून खेळणारे अनेक दर्जेदार खेळाडू, त्यामध्ये खास करून सगळ्यांचं लक्ष असलेलो ओमकार देसाईवर, जो उद्या या मैदानावर आपण बघूक मिळतलो. टेनिस क्रिकेटचो एक बेताज बादशाह, ISPL मध्ये काश्मीर संघाचा प्रतिनिधित्व करणारा ओमकार उद्या मैदानावर. पहिल्या उरीचो शेवटचो चेंडू. आडवी बॅट मिड विकेटच्या दिशेने चेंडूचो प्रवास. 1 रन पूर्ण आणि 1 रनचा निशी. पहिल्या ओव्हरीचो खेळ समाप्त. जशी तुमका सगळ्यांका उत्सुकता असा दुसऱ्या आणि तिसऱ्या चौथ्या दिवसाची सुद्धा. पहिल्या ओव्हरीत मैदानावर रन झाले 8. उद्या मैदानावर ओमकार देसाई बघूक तुम्ही नक्की यावा. आणि त्याचबरोबर परवा या मैदानावर डॅझलिंग म्हापसा संघ, डॅझलिंग गोवा संघ परत एकदा आपल्या लाडक्या कुडाळमध्ये. आणि डॅझलिंग म्हापसाची प्लेइंग 11 बघितलात तर तुमका जुने दिवस आठवतले. कॅप्टन संजू नागवेकर, पुनाजी कळंगुटकर, समर्थ गावस, मनोज नार्वेकर, चंदन नाईक, अमृत वेर्लेकर, अमित नाईक, संदेश ठाकूर, दत्ता नाईक, रुपेश गावस, नितीन लिंगुडकर, यशवंत बर्डे या सगळ्यांच्या साथीन परत एकदा ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यान, ज्या कुडाळ, कणकवली, मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडीन डॅझलिंग म्हापसा संघावर प्रचंड प्रेम केला, तो डॅझलिंग म्हापसा संघ परत एकदा संजू नागवेकरच्या नेतृत्वाखाली आपल्या कुडाळच्या भूमीवर परवा याच मैदानावर लाजरी चषक 2024. पहिल्या ओव्हरीची सांगता 8 रनसावर. दुसऱ्या ओव्हरीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचो सध्याचो एक वेगवान गोलंदाज दर्शन बांदेकर. बॅक टू द बॉलर. संधी होती रन आउट करण्यासाठी. दर्शनने केलेलो थ्रो. युट्यूबच्या माध्यमातून आजच्या पूर्ण दिवसात 2400 प्रेक्षकांनी आमच्या स्पर्धेक भेट दिली. या सगळ्या जवळपास 2500 युट्यूबच्या प्रेक्षकांचा आणि मैदानावरच्या हजारो प्रेक्षकांचा मनपूर्वक स्वागत. परत एकदा दर्शन बांदेकर. हो चेंडू प्रवीण दळवीसाठी. टप्पो पडल्यानंतर थोडंसं बॅटर पासून लांब जाणारो पंचांचो इशारा होईल वाईड बॉल. अवंतरच्या स्वरूपात 2 रन आणि या 2 रनचा निश्चित धावसंख्या नेल्सन फिगर 1 फॉर 1, 11 फॉर 1. 11 रन झाले एका गड्याच्या मोबदल्यात. दर्शन बांदेकर सगळ्यांचं लक्ष ज्या खेळाडूवर केंद्रित झालेलो असता. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक स्टार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आणि गुणवान खेळाडू. हे वेगवान चेंडू जाता जाता बॅटरच्या पायांवर चेंडूचो ठसो उमटवत जाणारो वेगवान चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र जे का म्हटलं जाता तो यॉर्कर. 2 चेंडू समाप्त. 11 ही धावसंख्या. साहिल नाईक यापूर्वीच्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. दुसऱ्या बाजून प्रवीण दळवी. ग्लॅडिएटर फायटर मोरगाव संघान केलेली कमाल. जिंकलेले सलग 2 सामने. यावेळी आडवी बॅट. एक वेगवान चेंडू. दर्शन बांदेकरचो आत्मविश्वास दुणावलेलो खेळाडू असा दर्शन बांदेकर. यावर्षी दर्शनने केलेली कमाल. जुन्नर प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून, आउटस्टेशन खेळाडू म्हणून केलेली कमाल. स्पर्धावीर म्हणून झालेला कौतुक, मिळालेला बक्षीस, त्या पाठोपाठ छत्रपती चषक दर्शन बांदेकरच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ला संघाने जिंकलेली केलेली कामगिरी. गतवर्षी सांगेम प्रीमियर लीगचो मॅन ऑफ द सिरीज, छत्रपती चषकाचो मॅन ऑफ द सिरीज, एक ना अनेक बक्षिसं आतापर्यंत
त्या दर्शनच्या नावावर सजवलेली तो दर्शन बांदेकर, देवबागला पडलेला एक गोड स्वप्न म्हणजे दर्शन, आणि तो दर्शन आगोकी गोलंदाजी. आतापर्यंत सलग 2 सामन्यामध्ये 2 सामनावीर. दुसऱ्या ओव्हरीचा चौथा चेंडू समाप्त. धावसंख्या 12 रनसार. टेनिस क्रिकेट ह्यो जरी दर्शनचो आवडीचो खेळ असलो तरी लेदर क्रिकेटवर सुद्धा तेवढाच प्रचंड प्रेम करणारो दर्शन. आणि आज ज्या वेगामध्ये दर्शन गोलंदाजी करता, जो तो स्पीड असा, रिलीज पॉइंट असा, ह्या बघितल्यानंतर तुमका सुद्धा लेदर क्रिकेटची नक्की आठवण येतली. शेवटचो बॉल दुसऱ्या ओव्हरीचो. अजून एक वेगवान चेंडू मिड ऑनच्या दिशेने. फक्त 1 रनची आशा असतली. 1 रनचा निशी. धावसंख्या दुसऱ्या ओव्हरीच्या समाप्तीनंतर 13 धावा, 6.5ची सरासरी. पहिल्या दिवसाचो खेळ आपण बघतो आणि पहिल्या दिवसात आतापर्यंत ग्लॅडिएटर फायटर मोरगाव संघ स्पर्धेत डार्क हॉर्स बनान इलेल्या संघान केलेली कमाल. आणि आजच्या दिवसात मैदानावरची सगळ्यांची कामगिरी, खास करून आमचे तीनही पंच उत्तम मोठे, अरोंदा, किशोर भगत, शिरोडा, मंगेश धुरी, मालवण, आणि त्याबरोबर आमचे सगळे समालोचक निखिल भरतू, माणगाव, अमोल जमदाडे, कासारडे, राजा सामंतसर, नेरूर, आणि आमचे स्कोरर निळकंठ वंजारे, कुडाळ, आणि समीर राणे, कुंदे. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि या सगळ्यांच्या सोबत आमका सगळ्यांका सहकार्य करणारे टेनिस क्रिकेट, सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट लाईव्हची टीम, शेखर परब, कमलेश मेसरी आणि संचित बांबुळकर, सोबत स्वरूप सावंत, दीपक भोगटे आणि लाजरी क्रिकेटची पूर्ण टीम, अध्यक्ष राजू पाटणकर, राजेश माडेश्वर, या सगळ्यांच्या सोबत लाजरीचो झेंडो आपल्या खांद्यावर परिधान करून तो अभिमानान मिरवणारे लाजरी क्रिकेटचे सगळे सदस्य. 2 ओव्हरींची सांगता. तिसऱ्या ओव्हरीची गोलंदाजी. बॉलिंग मार्कवर प्रसन्न पाटील. खूप लांब वरसून जे काही या स्पर्धेसाठी फ्रेंडशिप टूर्नामेंट संघात स्थान दिला गेला, तो प्रसन्न आपल्या संघावर किती प्रसन्न होतलो. 2 ओव्हरींची सांगता. 13 रनसावर. पंचांचो इशारो. बॅटर चॉईस, पॉवर प्ले. 3 खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर असतले. आणि या एक मोठा शिवधनुष्य उचललेला साहिल नाईक आणि प्रवीण दळवी या खेळाडूंनी प्रसन्नासारख्या खूप लांब वरसून आणलेल्या खेळाडू विरुद्ध बॅटर चॉईस पॉवर प्लेचो इरादो. ग्लॅडिएटर फायटर मोरगाव संघाचा कौतुक असा. या संघान आव्हान कसा स्वीकारूचा ह्या जगाक दाखवला. पहिले 2 सामने अगदी सहज जिंकून या स्पर्धेत फ्रेंडशिप चेनवण सारख्या मातब्बर संघासमोर आपल्या नावाचा आव्हान उभ्या करणारो मोरगाव ग्लॅडिएटर फायटर संघ. 2 षटकांची समाप्ती. 13 रनसावर. तिसऱ्या ओव्हरीत प्रसन्न पाटील पॅव्हलिन एंड कडसून, स्ट्रायकर एंडवर प्रवीण दळवी. प्रसन्नाच्या नावाचो खैचोही दबाव प्रवीणवर नव्हतो, पण कदाचित प्रवीणच्या नावाचो दबाव प्रसन्नावर इलो की काय. पहिलो चेंडू भरकटलेलो, दिशाहीन चेंडू. बघता भजी मागता वडे, समुद्रात मासो आणि तडीक मॉल. वड्यावरसून आठवला. जर खमंग गरमागरम वडापाव खावचे असतील तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूक सिद्धिविनायक कॅटरर्स तुमच्या सेवेसाठी तत्पर. धावसंख्या 14. आखो टप्प्याचो चेंडू मिडॉनच्या दिशेने ओढलेलो आसूड. मिडॉन आणि मिड विकेट हे 2 खेळाडूच्या मधून चेंडू सीमारेषा पार. लाजरी चौकार. धावसंख्या 18 रनसावर. ऍक्शन रिप्ले. प्रसन्नाचो चेंडू. डावकऱ्या हाताची गोलंदाजी. राऊंड विकेट चेंडू. थोडंसं शॉट. पिकअप खूपच सुंदर होता प्रवीणचा. आडव्या बॅटने मिडॉन आणि मिड विकेट अशा 2 खेळाडूंच्या मधून चेंडू पिटावलो सीमारेषा पार. लाजरी चौकारानिशी. धावसंख्या 18 रनसावर. तिसऱ्या ओव्हरीचो पहिलो चेंडू खूपच महागडो. प्रसन्नान खर्च केले या एका बॉलवर तब्बल 5 रन. ग्लॅडिएटर फायटर मोरगाव संघ एका सन्मानजनक धावसंख्येकडे जाताना. मिड ऑफ. जॉनी फर्नांडिस चेंडूच्या खाली होतो. जॉनी कडसून झेल सुटना थोडीशी दुर्मिळ गोष्ट असा. गतवर्षी सावंतवाडी मैदानावर कोकणगाव प्रीमियर लीग स्पर्धा ज्यांनी एक हाती गाजवली असं सावंतवाडी तालुक्याचो अजून एक दर्जेदार खेळाडू आज फ्रेंडशिप चेनवण संघाच्या वतीन या एकेरी धावेनिशी. धावसंख्या 19. तिसऱ्या ओव्हरीचे 2 चेंडू समाप्त. प्रसन्ना दळवी 10 रनसावर. साहिल नाईक वैयक्तिक 2 रनसावर. थोडस गिअर चेंज करूचो लागतलो. समोर प्रसन्न असा थोड्या वेळान परत दर्शन दिसतलो. आणि अशा आगोकी गोलंदाजी समोर थोडसो वेग धावांचो वाढवणं गरजेचा. आडवी बॅट. चेंडू मात्र खूपच सुंदर होतो प्रसन्नाचो.
उजव्या हाताच्या साहिलसाठी अँगल बदलून गोलंदाजी. डावखऱ्या हाताच्या बॅटरसाठी राऊंड द विकेट. उजव्या हाताच्या बॅटरसाठी ओव्हर द विकेट. लेफ्ट हँडेड ही गोलंदाजी प्रसन्न पाटील कडसून. 19 धावसंख्या, 19 for 1. कनेक्शन तर झाला पण चेंडू खूप लांब जाण्याची शक्यता नसलेली शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत गोपाळ बटा येता फील्ड करता तोपर्यंत 1 रन. धावसंख्या 20 रन्सावर. वीस धावा एका गडाच्या मोबदल्यात. तिसऱ्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. 4 चेंडू समाप्त. फ्रेंडशिप चेन्नमन आणि ग्लॅडिएटर फायटर मोरगाव या दोनही संघांकडे समान संधी असा. जो संघ ह्यो सामनो जिंकलो तो थेट क्वालिफाय होतलो सेमी फायनल साठी शेवटच्या दिवसासाठी. आणि हे सगळे नियम अगदी स्पष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवलेले. प्रत्येक दिवशी एक संघ क्वालिफाय होतलो. परत एकदा फसलेलो फटको स्वतः गोलंदाज प्रसन्न चेंडूच्या खाली. दुसऱ्या विकेटचा पतन आणि प्रवीण दळवी तंबूच्या दिशेन वैयक्तिक 10 आणि सांघिक 20 रन्सावर. वीस धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आज अपेक्षा होती निरवडे 11 सावंतवाडी संघाकडून. सावंतवाडी संघातून खेळणारे आमच्या सावंतवाडीचे गुणवान खेळाडू ज्यांनी ध्रुव ट्रॉफी मध्ये कमाल धमाल बेमिसाल कामगिरी केली. यावर्षी बांदेश्वर बांदा सावंतवाडी संघान जिंकलेली ध्रुव ट्रॉफी आणि त्यावेळी सावंतवाडी तालुक्यातल्या बऱ्याच खेळाडूंनी आपल्या नावाचो आणि आपल्या कामगिरीचो उमटवलेलो ठसो ध्रुव ट्रॉफीवर. पण त्या निरवडे 11 सावंतवाडी संघाचो आज जणू काय दिवस नव्हतो. मैदानावर जाऊया. धावसंख्या 20 रन्सावर. तिसऱ्या ओव्हरीचो शेवटचा बॉल. अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू प्रसन्नाकडून. चेंडू निर्धाव. तिसऱ्या ओव्हरीची सांगता. पहिल्या 3 ओव्हरीत 7 पेक्षा कमी धावांची सरासरी. ग्लॅडिएटर फायटर मोरगाव संघ 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 रन्सावर. लाजरी क्रिकेट ग्रुप आयोजित भव्य लाजरी प्रीमियर लीग 2024. आजच्या दिवसात भाग घेतलेले 4 मातब्बर संघ फ्रेंडशिप चेन्नमन, जीत देवेंद्र नाईक यांच्या मालकीचो संघ, संजय बागवे यांच्या मालकीचो निरवडे 11 सावंतवाडी, केतन तांडेल यांच्या मालकीचो लिंगेश्वर कोंडुरा आणि सत्यम शेटकर यांच्या मालकीचो ग्लॅडिएटर फायटर मोरगाव. या 4 संघातून ग्लॅडिएटर फायटर मोरगाव आणि फ्रेंडशिप चेन्नमन या 2 संघांच्या दरम्यान ही रंगलेली झुंज सेमीफायनल मध्ये पात्र होण्यासाठी. परत एकदा दर्शन बांदेकर. फटकोदार सुंदर लॉंग ऑफ पर्यंत फक्त 1 रन आणि त्यानंतर झालेलं थ्रो. एकेरी धावेनिशी धावसंख्या 21. चौथ्या ओव्हरीची सुरुवात. पहिल्या चेंडूवर सिंगल खर्च केलो दर्शनने. आतापर्यंत एकूण 5 धावा 7 बॉल मध्ये दर्शनचा खर्च. फटकोदार खूपच सुंदर. थेट दर्शनच्या नाकाकडून मारलेलो फटको. 1 रन पूर्ण. दुसऱ्या रनसाठी वळवलेली पावला पण ह्या क्रिकेट मधली एका आत्महत्या म्हटली जाता. अस्तित्वात नसलेलो रन चोरण्याचा प्रयत्न. कॉलिंग नव्हता आणि त्यामुळे ही रनआउटची साधी सोपी विकेट. साहिल नाईक यापूर्वीचो सामनो ज्यांनी गाजवलो. 22 धावा करणारो साहिल यावेळी तंबूच्या दिशेन वैयक्तिक 4 आणि सांघिक 21 रन्सावर तिसऱ्या गड्याच्या रूपात. प्रत्येक दिवसातून एक संघ पात्र ठरतलो सेमीफायनल साठी आणि जो संघ सेमीफायनल साठी पात्र ठरतलो त्यांच्यासाठी अजून एक महत्त्वाचा नियम असा. शेवटच्या दिवशी तुम्ही फक्त 3 चेंजेस करू शकता तुमच्या संघामध्ये. जो संघ क्वालिफाय होतो आजच्या दिवसात त्यांनी जरा लक्षात ठेवा. ग्लॅडिएटर फायटर मोरगाव किंवा फ्रेंडशिप चेन्नमन दोन्ही संघ ही तुमच्यासाठी सूचना. शेवटच्या दिवशी फक्त 3 चेंजेस तुमका अलाउड. रन झाले 22. बॅटची आतली कड घेऊन चेंडू ऋतांशूच्या दिशेन.
चायनामन चायना कट जेका म्हटलं जाता, काही जण जेका रुबी कट म्हणतात, लेमन कट सुद्धा म्हणतात, असो एक मात्र क्रिकेटचो फटको, जो फटको खयचोही बॅटर सांगून मारूक शकणार नाही. एकेरी धावेनिशी 23-23. परत एकदा दर्शन. आज दर्शन एका वेगळ्या रंगात आणि वेगळ्या ढंगात, जो दर्शन एरवी आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखलं जातात, तो दर्शन गेल्या काही स्पर्धांचा विचार केलो तर ज्यांनी आपल्या गोलंदाजीवर जास्त केलेलो अभ्यास, घेतलेले कष्ट, केलेले परिश्रम आणि त्याचा ह्या गोड फळ सध्याच्या घडीक महाराष्ट्राचा एक दर्जेदार गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्या नावाची होणारी चर्चा. चौथ्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू. धावसंख्या 2 डझनावर. इनिंगचे शेवटचे 7 बॉल फक्त बाकी. कमेंट्री बॉक्स मध्ये एकापेक्षा एक दिग्गज समालोचक आणि त्या समालोचकांच्या साथीन अजून एक युवा समालोचक कुडाळ तालुक्यातलो अमर खोत, ज्याचा आवाज ऐकण्यासाठी बरेच जण आतुर असत. एकेरी धाव, दुसऱ्या रनसाठी वळवलेली पावला आणि स्ट्रायकर यांच्या दिशेन अजून एक आत्महत्या, अजून एक रन आउट. या चेंडूवर फक्त 1 रन. उमेश चव्हाण तंबूच्या दिशेन. चौथी विकेट आणि नवीन फलंदाज मैदानावर सुहास सावंत. चार ओव्हरींचा खेळ समाप्त. 6.25 सरासरी. धावसंख्या 25. शेवटचे 6 चेंडू बाकी आणि बॉलिंग मार्कवर समीर वेंगुर्लेकर. छत्रपती चषकाचा फाईन जेका म्हटला जाता, ज्या समीर वेंगुर्लेकरने छत्रपती चषकामध्ये आपल्या नावाची छाप सोडली, त्या स्पर्धेचो यो एकेकाळचो इमर्जिंग प्लेयर आणि या वर्षीचो यशस्वी कर्णधार. गतवर्षी गोवा राज्याची एक मानाची स्पर्धा पानपराग उसगावच्या स्पर्धेत समीर वेंगुर्लेकरने ठोकलेली हाफ सेंचुरी आजही गोईकरांच्या लक्षात असा आणि आमच्या लक्षात. तो समीर बॉलिंग मार्कवर पहिलो चेंडू, पॅडल स्वीप, स्क्वेअर लेगच्या दिशेन. चेंडू बराच काळ हवेत होतो. फिल्डर येता, फील्ड करता, तो परत 2 रन आणि धावसंख्या 27 रनचार. समीरचे शेवटचे 5 बॉल बाकी. समीरची मगाशी आपण थोडीशी चर्चा केली होती. समीर म्हणावतो पिच कडसून खूपच सुंदर मदत, गोलंदाजांसाठी जास्त काय करण्याची गरजच नाही. असा योग्य टप्प्यावर तुम्ही नुसतं चेंडू जरी सोडित राहिलात तरी बाकीचा काम ही खेळपट्टी करतली. कारण ही भूमी असा कुडाळची, अष्टपैलू खेळाडूंवर प्रसन्न असणारी ही कुडाळची भूमी. समीरचो चेंडू वाईडी शिवारकर आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. अजून एक सिंगल. डेप्थ ओव्हर मध्ये कशी गोलंदाजी करूची या समीरला वेगळा सांगण्याची गरजच नाही. अनेक सामने, अनेक स्पर्धा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर गाजवणारो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अजून एक स्पीड स्टार समीर बॉलिंग मार्कवर. गौरेश कांबळी, गौरेश नागवेकर कोकण पट्ट्याचे हे वेगवान गोलंदाज आणि त्या 2 गौरेशच्या पावलावर पाऊल टाकत सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजून युवा जलदगती गोलंदाज तयार होतात आणि त्यामधलाच समीर हे अजून एक नाव. धावसंख्या 28-28. हलक्यात आणि पेलून दिलेलो चेंडू, क्रिकेटमध्ये ड्राईव्ह ज्याका म्हटलं जाता, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेन सिंगल. 29 धावसंख्या. शेवटचे 3 चेंडू बाकी. ग्लॅडिएटर फायटर मोरगाव संघासाठी एक फायटिंग टोटल आणि या फायटिंग टोटल साठी किमान एखादो चौकार षटकार अपेक्षित असा. निखिल मध्ये क्षमता असा या चौकार षटकाराची. पण दुसऱ्या बाजून समीर वेंगुर्लेकर निखिलच्या बॅटलाच बॉल लागाक देऊचो नाही ह्या इराद्यान आगोकी गोलंदाजी. आज फ्रेंडशिप चेनवड संघाची गोलंदाजी ह्या बलस्थान म्हटलं तर वावग्या ठराने. पहिल्या 2 सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरलो दर्शन बांदेकर, खास करून बॉलिंगच्या जोरावर आणि त्याका साथ मिळाली प्रसन्न पाटील, समीर वेंगुर्लेकर या दर्जेदार गोलंदाजीची. आणि या सगळ्यांबरोबर लय तिकट मारो करणारो कोल्हापुरी लय भारी विकी पुजारी सुद्धा. आणि त्यामुळेच प्रतिस्पर्धी संघांका आज कमीत कमी धाव संख्येत फ्रेंडशिप चेनवड संघान रोखून धरला.
इनिंगची सांगता करणारो शेवटचा चेंडू, धावसंख्या 31 रन्सावर. 5व्या ओव्हरीचा शेवटचा बॉल, 31 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. टार्गेट ठरवणारो शेवटचा चेंडू. निखिल स्कूप करण्याचा प्रयत्न, 1 रन्स फक्त या चेंडूवर. 1 धावेनिशी इनिंगची झाली सांगता. लाजरी क्रिकेट ग्रुप आयोजित भव्य लाजरी प्रीमियर लीग 2024 पहिल्या दिवसातलो 5वो सामनो. फ्रेंडशिप चेनवण संघान जिंकलेलो टॉस घेतलेली फिल्डिंग आणि ग्लॅडिएटर फायटर मोरगाव संघाची फलंदाजी. प्रवीण दळवी 9 चेंडू 10 रन, निखिल 8 चेंडू 8 रन, साहिल नाईक 7 बॉल 4 रन आणि उमेश चव्हाण 3 चेंडू 2 रन. एकूण धावसंख्या स्थिरावली 32 रन्सावर पहिली फलंदाजी करताना. आणि गोलंदाजी खूपच सुंदर. विकी पुजारा एका ओव्हरीमध्ये फक्त 6 रन्सांचा खर्च, लाजरी ओव्हर 1 विकेट. प्रसन्न पाटील एका ओव्हरीत 7 रन्सांचा खर्च 1 विकेट. समीर वेंगुर्लेकर विकेट नसली तरी डेप्थ ओव्हरमध्ये दर्जेदार गोलंदाजी. आणि दर्शन बांदेकर 2 ओव्हरीमध्ये फक्त 9 धावांचा खर्च. या आगोकी दर्जेदार गोलंदाजीवर जेमतेम 32 धावा जमवू शकलो ग्लॅडिएटर फायटर मोरगाव संघ. पण आज दिवस असा ग्लॅडिएटर फायटर मोरगाव संघाचो. आज एखादो चमत्कार अपेक्षित असतलो ग्लॅडिएटर फायटर मोरगाव संघाकडसून. ह्यो चमत्कार ग्लॅडिएटर फायटर मोरगाव संघ करता 32 धावांचो बचाव करून की आपल्या अष्टपैलू खेळाडूंच्या जोरावर 30 चेंडूत 33 धावांचो पाठलाग करून फ्रेंडशिप चेनवण संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करणारो पहिलो संघ ठरता हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवर बदलणारो आवाज परत एकदा मार्गदर्शक आमचे गुरुवर्य समालोचक मॅन फ्रॉम नेरूर राजा सामंत सर. हॅलो, धन्यवाद बादल. रसिकांना थेट मैदानाची सफर घडवतो. सेकंड इनिंगमध्ये फ्रेंडशिप चेनवन संघाला 30 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक आहेत त्या धावा 33 धावा. चेंडू फळीच्या खेळात कधी गोलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो तर कधी फलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो. पण 2 तुल्यबळ संघादरम्यान सामना खेळवला जातो त्यावेळी शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत सामन्याचं भाकीत करणं मात्र चुकीचं ठरतं. थोड्या वेळात चित्र स्पष्ट होईल. फ्रेंडशिप चेनवन लागोपाठच्या क्रमवारी 2 सामन्यावरती त्यांनी विजय संपादन केलाय. 3रा सामना जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल, परंतु हार आणि जीत नाण्याच्या 2 बाजू आहेत. फ्रेंडशिप चेनवन संघासमोर निश्चितच टिचून गोलंदाजी आणि अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण सत्यात उतरवत आव्हानाचं शिवधनुष्य उभं करेल प्रतिस्पर्धी संघ. संघाचं नाव आहे रेडिएटर फायटर मोरगाव. फ्रेंडशिप चेनवन संघाच्या वतीनं दमदार सलामी देण्याच्या हेतूनं दाजी नाईक स्ट्राईकवरती आणि नॉन स्ट्रायकरवरती फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय सोहेल शेख. टेनिस क्रिकेट जगतातील अव्वल दर्जाची सलामीवीरांची जोडी. आज मात्र कर्तबगारी सिद्ध करण्यासाठी चौफेर फलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र घडवावं लागेल, कारण दोन्ही फलंदाजांवरती फ्रेंडशिप चेनवन संघाची मदार अवलंबून. गोलंदाजी करण्यासाठी कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय साहिल नाईक. साहिल नाईक कडून संयम आणि कल्पकता असा दुहेरी संगम साधून परिवर्तनात्मक गोलंदाजी सत्यात उतरवणं गरजेचं. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढलाय. अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक. दाजी नाईक सुरक्षित फलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. टेनिस क्रिकेट जगतामध्ये बाहुबली या नावानं परिचित असलेला हा फलंदाज. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू कॉमेंट्री कक्षाच्या दिशेने खेळून काढलाय. अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग, खणखणीत चौकार क्रिकेट रसिकांना अनुभवता आला. दाजी नाईकनं 4 धावांनिशी आपलं खातं खोललंय. एकंदरीत धावसंख्या होते
बिनबाद 4. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक अपेक्षित होतं. प्रयत्नाची पराकाष्ठा केली, फक्त नशीब बलवत्तर दाजी नाईकचं. एका धावेत रूपांतर होते. एकंदरीत धावसंख्या होते बिनबाद 5. 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. दाजी नाईक आपल्या परीनं प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. निश्चितच त्याला साथ द्यावी लागेल दुसऱ्या सलामीवीराच्या रूपात सोहेल शेखला. छोट्या चणीचा हा फलंदाज, परंतु चौफेर फलंदाजी करण्यासाठी माहीर मानला जातो. साहिल नाईक पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं ओव्हर द विकेट मारा करेल. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू बॅटच्या मधोमध घेऊन खेळून काढलाय. मिड विकेटच्या दिशेनं खेळण्याचा पावित्रा घेतला होता, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक घडतंय ते शॉट मिड विकेटच्या दिशेनं. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय साहिल नाईक. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, अप्रतिम क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय ते यष्टीरक्षकाकडून. चेंडू फळीच्या खेळात कधी फलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो तर कधी गोलंदाज प्रभुत्व सिद्ध करतो, परंतु क्षेत्ररक्षकांची भूमिका सुद्धा पहिल्या क्रमांकाची असावी लागते. आक्रमक पावित्रा धारण केलाय. कव्हरच्या दिशेनं चेंडू हवाई सफर करतोय. पहिल्या प्रयत्नात बॅकअप केला जातो, तोपर्यंत 2 धावा पूर्णत्वास. एकंदरीत 2 धावांनिशी धावसंख्या होते बिनबाद 7 धावा. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकाची सांगता होते, धावसंख्या होते बिनबाद 7 धावा. फ्रेंडशिप चेनवन संघ जिल्ह्यातील अव्वल दर्जाचा संघ म्हणून गणला जातो. अनेक धुरंधर टेनिस क्रिकेट जगतातील खेळाडू त्या संघात सर्रास खेळत असतात आणि अव्वल दर्जाचं खेळाचं प्रात्यक्षिक घडवत रसिकांच्या हृदयात जागा करत असतात. अर्थात याचं संपूर्ण श्रेय दिलं पाहिजे फ्रेंडशिप चेनवन संघाचे मालक देवेंद्र नाईक यांना. देवेंद्र नाईक यांचं कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान जिल्हाभरात राहिलंय. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व, परोपकार आणि संस्कार संपन्नता हे त्यांचे वाखाणण्याजोगे पैलू आहेत. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय वैष्णव गवस. आणि वैष्णवच्या चेंडूचा सामना करण्यासाठी स्ट्राईक वरती सज्ज होतोय दाजी नाईक. चौकारानिशी खातं खोललंय. अप्रतिम फलंदाजी करण्याचा मानस आहे. वैष्णवचा हा चेंडू, ऑफस्ट्रिकवरचा चेंडू खेळण्याचा पावित्रा घेतला होता स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. अप्रतिम यष्टीरक्षणाचं प्रात्यक्षिक. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. दाजी नाईक मैदानावरती संयमपूर्ण जर स्थिरावला तर निश्चितच झंझावती फलंदाजी करण्याची काबिलियत त्याच्या बॅटमध्ये आहे. अनेक सामने त्यांनी आपल्या झंझावती फलंदाजीनं एक हाती जिंकून दिलेत आणि त्याचंच प्रात्यक्षिक घडवत अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक, खणखणीत, गगनचुंबी, नेत्रदीपक षटकार. लेगस्टिकवरचा चेंडू मिडविकेटच्या डोक्यावरून खेळून काढला. अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम शरीराचं संतुलन, त्याहीपेक्षा अप्रतिम टायमिंग आणि सगळ्यात महत्वाची अपेक्षा असते ती नजरेची. एकंदरीत धावसंख्या होते बिनबाद 13. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय तो गोलंदाज वैष्णव. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, याला म्हणतात संयमपूर्णता. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार, त्यानंतर अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक, एक सिंगल. आपल्याला टेनिस क्रिकेट जगतात अव्वल दर्जाचा फलंदाज म्हणून का गणलं जातं त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला प्रत्यक्ष दाखवतोय तो दाजी नाईक. रसिप खेळण्याचा मानस, अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग, खणखणीत नेत्रदीपक चौकार आणि 4 धावांनिशी धावसंख्या होते बिनबाद 18 धावा. तडम्यांच्या दिशेनं अप्रतिम लालित्यपूर्ण फलंदाजीचं प्रात्यक्षिक अनुभवता आलं आणि सरळ रेषेत चेंडू विसावला.
सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. सोहेल शेख पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. वैष्णवचा हा चेंडू व्यवस्थित खेळण्याचा पावित्रा. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा अनुभवता येत आहे. दर्जेदार फुटवर्क, त्याहीपेक्षा दर्जेदार टायमिंग. लागोपाठच्या क्रमवारीत दुसऱ्या चेंडूवरती खणखणीत नेत्रदीपक चौकार. एकंदरीत धावसंख्या होते बिनबाद 22 धावा. आता विजयासाठी आवश्यक आहेत त्या 11 धावा. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू अप्रतिमरित्या खेळण्याचा पावित्रा घेतला होता, परंतु त्याहीपेक्षा दर्जेदार क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक अनुभवता आलं. स्कोअरलेग पंचांच्या दिशेनं. एकंदरीत दुसऱ्या षटकाची सांगता होते. 2 षटकांच्या सांगतेनंतर सेकंड इनिंगमध्ये 33 धावांचा पाठलाग करताना फ्रेंडशिप चेनवन संघाची धावसंख्या होते बिनबाद 22 धावा. लाजरे क्रिकेट ग्रुप कुडाळ कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारा हा एक समूह. दातृत्व, नेतृत्व, कर्तृत्व, परोपकार, सत्कर्म आणि प्रासंगिकता याचं प्रतीक दर्शवणारा लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ. आणि अभिमानाची गोष्ट आहे, त्या क्रिकेट क्लबचे आम्ही सदस्य आहोत. आम्ही स्वतःला भाग्यवंत समजतो. क्रिकेट म्हटल्यानंतर क्रिकेट हा कुडाळ तालुका आणि क्रिकेट हे समीकरण वर्षानुवर्ष अगदी चालत आलंय. परंतु डे नाईट क्रिकेट स्पर्धा प्रथमच कुडाळच्या मैदानावरती आयोजित केली गेली आहे. आणि हे आव्हानाचं शिवधनुष्य लिलाय पिल्लंय ते लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळनं. लेगस्टिकवरचा चेंडू खेळण्याचा पावित्रा घेतला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. गोलंदाजी करतोय दत्ताराम नाईक. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय दत्ताराम. ओव्हर द विकेट मारा करेल. आक्रमक पावित्रा धारण केलाय. स्कोरेजच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक अप्रतिमरित्या चेंडूला बॅकअप करतोय. तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एकंदरीत एका धावेनं धावसंख्या होते ती बिनबाद 23. आता विजयासाठी आवश्यकता आहेत त्या 10 धावा. कॉमेंट्री कक्षाच्या दिशेनं पुन्हा एकदा आपल्या रनिंग मार्कवरती गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजाचं नाव आहे दत्ताराम. आक्रमक पावित्रा धारण केलाय सोहेलनं. कॉर्नरच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतोय. पहिल्या प्रयत्नात बॅकअप केला जातोय. तोपर्यंत एका धावेत रूपांतर. एका धावेनिशी धावसंख्या होते बिनबाद 24. फ्रेंडशिप चेनवन संघाकडून खालच्या क्रमांकापर्यंत खोलवर पसरलेली फलंदाजी अपेक्षित होती ती दमदार सलामी आणि तेच कर्तृत्वाचं दालन खुलं केलंय ते दोन्ही सलामीवीरांनी. अर्थात दोन्ही सलामीवीरांची वाह करताना शब्द अपुरे पडतील. अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा अनुभवता आलं आणि एकंदरीत धावसंख्या झाली बिनबाद 25 धावा. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू स्कोअरलेगच्या दिशेनं खेळण्याचा पावित्रा घेतला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही कारण फलंदाज सोहेल शरीराचं संतुलन राखू शकला नाही. अर्थात अप्रतिम यष्टीरक्षणाचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा अनुभवता आलं. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. तिसऱ्या षटकातील एकंदरीत चेंडू पूर्णत्वास गेले ते 5 चेंडू. म्हणजे शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. कव्हरच्या दिशेनं अप्रतिम फुटवर्क, अप्रतिम टायमिंग. चेंडू जातोय तो सीमारेषेच्या पलीकडे. खणखणीत चौकार, नेत्रदीपक चौकार. एकंदरीत 4 धावांची धावसंख्या होते ती 29 धावा 3 षटकांच्या सांगतेनंतर. आता शेवटच्या 2 षटकातील 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूवरती विजयासाठी फ्रेंडशिप चेनवन संघाला 4 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 4 धावा. क्रिकेट रसिक मैदानावरती
फार मोठ्या अपेक्षा घेऊन आलेले असतात. रोमहर्षक क्रिकेट पाहायला मिळावं हा त्यांचा मानस असतो. परंतु प्रत्येक गोष्ट मैदानावरती ती सादर केली जाते ती अपेक्षांची पूर्तता करणारी असते असं गृहीत धरून चालत नाही. कारण क्रिकेट हा खेळ भल्या भल्यांची बंबेरी उडवतो आणि त्याचाच वास्तव अनुभवता येतोय ह्या सामन्यादरम्यान. अर्थात अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक ह्या तिन्ही दालनात अप्रतिम खेळाचं प्रात्यक्षिक घडवलंय ते फ्रेंडशिप चेनवन संघाच्या प्रत्येक खेळाडूंनी. आक्रमक पवित्रा धारण केला होता. चेंडू फळीच्या खेळात चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. अतिशय सुंदर अप्रतिमरित्या बॅकअप केला यष्टीरक्षकानं. निर्धाव चेंडू काउंटिंग केला गेला. विजयासाठी फ्रेंडशिप चेनवन संघाला 11 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अप्रतिमरित्या खेळून काढलेला चेंडू कॉर्नरच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतोय. पहिल्या प्रयत्नात बॅकअप केला जातो तोपर्यंत 2 धावा पूर्णत्वास. आता चेंडू शिल्लक राहिलेत ते 10 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक आहेत त्या धावा 2 धावा. फ्रेंडशिप चेनवन संघाला विजयासाठी फक्त 2 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक राहिलेत ते 10. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळण्याचा पावित्रा घेतला होता. परंतु पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाही. चेंडू निर्धाव काउंटिंग केला गेला. आक्रमक पावित्रा धारण केला होता. झेलात रूपांतर होते का चित्र स्पष्ट होईल. अप्रतिमरित्या झेलात रूपांतर केलंय आणि पहिला गडी गारत होतोय तो दाजी नाईकच्या रूपात. आता समीकरण येऊन ठेपतंय मैदानावरती. 9 चेंडू आणि विजयासाठी आवश्यक आहे त्या 8 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 2 धावा. नवीन फलंदाज मैदानावरती जातोय तो ऋतांशु पाटील. 8 चेंडू आणि 2 धावा. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजाचं नाव आहे सुहास. आक्रमक पावित्रा धारण केलाय. कव्हरच्या दिशेनं अप्रतिमरित्या खेळून काढलेला चेंडू षटकारात रूपांतर होतंय आणि ह्या खणखणीत नेत्रदीपक षटकारानं फ्रेंडशिप चेनवननं विजयावरती शिक्कामोर्तब केलंय. 7 चेंडू राखत. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाला पुढच्या स्पर्धेसाठी लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळच्या वतीनं भरभरून शुभेच्छा.